परमेश्वराच्या सामर्थ्य आणि गौरवशाली नावात प्रगटीकरणाचं गहन शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकांचे मी मनापासून स्वागत करत आहे. आज परत एकदा त्याच्या पवित्र चरणापाशी येण्याची आणि देवाचं वचन तुम्हापर्यंत घेऊन येण्याची देवाने मला संधी दिली. तर काल आपण पाहिलं की माझ्यासोबत कोण बोलत आहे, ही वाणी कोणाची आहे हे पाहण्यासाठी ज्यावेळेस योहानाने पाठीमागं पाहिलं तेव्हा त्यांनी पांढरे शुभ्र झगा घातलेला, 7 सोन्याच्या समयात फिरत असणारा, त्यानंतर छातीवर सोन्याचा पट्टा बांधलेला, त्यानंतर बर्फासारखे पांढरे शुभ्र त्यांचे केस होते, त्यांचे डोळे अग्नीसारखे लाल होते, पाय सोन पितळीसारखे होते आणि त्यांच्या जिभेतून तलवार निघत होती आणि त्यांची वाणी अनेक जलप्रवाहासारखी होती. तर हे दृश्य पाहिल्याच्या नंतर अचानक जो पात्मा नावाच्या बेटावर योहान होता तो घाबरला, भयभीत झाला आणि प्रगटीकरण अध्याय 1 आणि वचन 17 आणि 18 जर तुम्ही पाहाल तर त्याच्यामध्ये मी त्याला पाहिले तेव्हा मी मेल्यासारखा त्याच्या पायाजवळ पडलो. वचन 17 आणि 18 बघा. प्रगटी 1, मी त्याला पाहिले तेव्हा मी मेल्यासारखा त्याच्या पायाजवळ पडलो. मग त्याने आपला उजवा हात माझ्यावर ठेवून मला म्हटले, भिऊ नकोस. जो पहिला व शेवटला आणि जो जिवंत तो मी आहे. मी मेलो होतो तरी पहा, मी युगानुयुग जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या आता माझ्याजवळ आहेत. परमेश्वर या लहानशा वचनातून आम्हा प्रत्येकांना आशीर्वादित करो. तर या ठिकाणी पात्मा नावाच्या बेटावर जेव्हा योहान होता त्याला इतकं मारलं तेव्हा तो घाबरला नाही. त्याच्या अंगावरची चमडी काढली तेव्हाही तो घाबरला नाही. त्याला उलट टांगलं तेव्हाही तो घाबरला नाही आणि त्याचे वेगवेगळ्या प्रकारची त्याला पीडा दिली तरी तो घाबरला नाही. परंतु ज्यावेळेस त्याने जिवंत देवाला आपल्या डोळ्यापुढे पाहिलं आणि आपल्या डोळ्यापुढे पाहिल्याच्या नंतर तो घाबरला, भयभीत झाला आणि त्या ठिकाणी मेल्यासारखा त्याच्या पायावर पडला. आणि बायबल सांगते की देवाने आपला उजवा हात त्याच्यावर ठेवून म्हटलं की भिऊ नकोस. पहिला आणि शेवटला जो जिवंत तो मीच आहे. पहिला पण मीच आहे आणि शेवटला पण मीच आहे. मी मेलो होतो तरी पहा, मी युगानुयुग जिवंत आहे आणि आता मरणाच्या आणि अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहे. म्हणजे याच्या अगोदर मरणाच्या आणि अधोलोकाच्या किल्ल्या कोणाजवळ होत्या? सैतानाच्या जवळ होत्या. कारण रोम 6:23 पापाचं वेतन काय होतं? मरण होतं. आणि मृत्यूच्या नंतर मनुष्य कुठे जात होता? अधोलोक म्हणजे यातनेच्या ठिकाणी जात होता. परंतु शुक्रवाऱ्या दिवशी प्रभू येशू वधस्तंभावर मारला गेला. त्यानंतर गाडला गेल्यावर शनिवाऱ्या दिवशी त्याने मरणावर आणि अधोलोकावर त्याने विजय मिळवला आणि तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला. आणि आता मरणाच्या म्हणजे पापाचं वेतन मरण देण्याचं आणि पापात राहून अधोलोकात टाकण्याचा संपूर्ण अधिकार आणि संपूर्ण चाब्या आता जिवंत देवापाशी भेटल्या, म्हणजे येशूकडे भेटल्या. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने शनिवारा दिवशी अधोलोकात जाऊन सैतानाचं मुंडक ठेचलं, त्याला पायाखाली तुडवलं आणि आदाम आणि हवेपासून जो अधिकार त्याने घेतलेला होता तो सर्व प्रकारचा अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याकडे घेतला. आणि आता तो म्हणतो की मी जिवंत आहे. मी मेलो होतो परंतु आता मी काय आहे? जिवंत आहे. आणि जिवंताच्या आणि अधोलोकाच्या सगळ्या किल्ल्या आता माझ्याजवळ आहे.
तर अशा जिवंत देवाने पात्म नावाच्या बेटावर असणाऱ्या योहानाला प्रगटीकरण दिलं आणि त्या व्यक्तीसोबत तो बोलला. आणि एशिया खंडामध्ये जे 7 मंडळ्या आहेत आणि ते जे पापामध्ये आहेत किंवा ज्या दोषामध्ये आहेत त्यांच्यापर्यंत आता हा संदेश पोहोचवण्यासाठी तू या सगळ्या गोष्टी लिही आणि त्यांना पाठव म्हणून याची या ठिकाणी निवड केलेली आहे. तर या ठिकाणी महत्वाचा शब्द काय वापरला? मी मेलो होतो परंतु आता पहा युगानुयुग मी काय आहे? जिवंत आहे. आता युगानुयुग देव जिवंत आहे त्याबद्दलचं एक वचन आपण वाचन करणार आहोत. तुमच्याकडे बायबल असेल तर गणना अध्याय 14 आणि वचन 21 कडे मी तुमचं लक्ष केंद्रित करीत आहे. गणनाचं पुस्तक अध्याय 14 आणि वचन 21 आम्हाला सांगते, वास्तविक मी जिवंत आहे आणि सारी पृथ्वी परमेश्वराच्या महिमेनं भरलेली आहे. हालेलुया. वास्तविक पाहता मी जिवंत आहे आणि संपूर्ण पृथ्वी पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आकाश समुद्र तारे पर्वत पशु पक्षी सर्वच्या सर्व परमेश्वराच्या महिमेनं भरलेले आहेत. परमेश्वराच्या आराधनेनं भरलेले आहेत. कारण वास्तविक मी जिवंत आहे. कारण आपण जिवंत देवाची लेकरं आहोत. तो मेला पापी लोकांसाठी, तो गाडला गेला पापी लोकांसाठी आणि तो तिसऱ्या दिवशी जिवंत झाला की पापी लोकांच्या पापांची क्षमा करण्यासाठी. आणि तो वास्तविक आता जिवंत आहे आणि सारी पृथ्वी परमेश्वराच्या महिमेनं परमेश्वराच्या आराधनेनं भरलेले आहे. कधी कधी फेसबुक वरती ज्या विमान उडवणाऱ्या महिला आहेत त्या लंडन, इंग्लंड, वेगवेगळ्या प्रकारचा देश आकाशातून दाखवतात आणि म्हणतात की बघा हा देश आहे, हे लंडन आहे, हे दुबई आहे, हे अमेरिका आहे, हे फॉरेन आहे, हे जपान आहे, हे वेगवेगळ्या प्रकारचा देश आहे. तर त्या देशाकडे ज्यावेळेस तिथून पाहतो तर त्यावेळेस असं वाटतं की परमेश्वराची महिमा किती महान आहे. देवाने जग किती सुंदर बनवलेलं आहे आणि या जगात समुद्रावर असणारे बेट, समुद्राच्या अवतीभोवती असणारे घर, समुद्राच्या अवतीभोवती असणाऱ्या बिल्डिंगा आणि या सगळ्या गोष्टी पाहिल्याच्या नंतर सुंदर सुंदर झाडं, पक्षी, फुलं हे सर्व जेव्हा बाहेर देशातलं पाहतो आणि तेव्हा वाटते की खरोखर परमेश्वर किती महान आहे, जिवंत देव किती महान आहे. आता आपण अशा भारत देशामध्ये जन्मलो की कुठेही आपण थुकू शकतो आणि कुठेही आपल्या लेकराला संडासला बसवू शकतो आणि कुठे केरकचरा टाकू शकतो आणि कोणी कुठेही बिडी वगैरे पिऊ शकतात, कोणी कुठे लोळू शकतो. अशा आपण काय म्हणतात मागासवर्गीय देशामध्ये आहो. परंतु बाकीचे जे पाषाण देश आहे, बाकीचे जे देश आहेत त्यांच्यामध्ये इतकी सुधारणा झालेली आहेत, इतके चांगल्या प्रकारची त्यांच्यामध्ये सुंदरता आहे. तर त्या सगळ्या सुंदरतेकडे पाहून परमेश्वराचा धन्यवाद आणि परमेश्वराची स्तुती करण्याची मनापासून इच्छा होते. कारण तो देव जिवंत आहे आणि त्याची दया सनातन आहे. आणि म्हणून पात्म नावाच्या बेटावर ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने दर्शन दिलं तेव्हा त्याचा चेहरा, त्याचं स्वरूप, त्याचा झगा, त्याचे डोळे, त्याचे पाय, त्याची छाती, त्याचं बोलणं ऐकून मेल्यासारखा तो त्याच्या पायाजवळ पडला. परंतु येशूने आपला हात पुढे करून त्याला म्हटले, भिऊ नकोस, कारण मी मेलो होतो, पापी लोकांसाठी मेलो होतो, परंतु आता मी काय आहे? जिवंत आहे, युगानुयुग जिवंत आहे. आणि जे लोक मरणाच्या दारात आहे, अधोलोकाच्या दारात आहे, अशा प्रत्येकांची चाबी आता माझ्या हातात आहे.
म्हणजे आपण ज्या देवाच्या हातात आलो, आपण ज्या देवाच्या हातात आपलं जीवन समर्पण केलेलं आहे, तो मरणातून जिवंत झालेला आणि जिवंत असणारा परमेश्वर आहे. त्याच्याबद्दलचं एक वचन आपण वाचन करूया. काढा योहान कृत शुभवर्तमान अध्याय 11 वचन 24 ते 26 काढा बरं. योहान 11 24 ते 26. मार्था त्याला म्हणाली, तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थानासमयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे. येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल, आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावरती विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. हे तू खरे मानतेस काय? तर या ठिकाणी मार्था काय म्हणाली की प्रभू, पुनरुत्थानाच्या समयी माझा भाऊ जिवंत होईल याचा मला विश्वास आहे, याची मला खात्री आहे. परंतु येशूने तिला म्हटले की पुनरुत्थान मीच आहे आणि जीवन मीच आहे, आणि जो माझ्यावरती विश्वास ठेवितो तो मेला असला तरी जगेल, आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीच केव्हाच मरणार नाही. हे तू खरे मानतेस काय? तर जो देव जिवंत आहे, त्या जिवंत देवाने आपलं मरण स्वतःवरती घेतलेलं आहे. त्याने आपलं मरण स्वतःवर घेऊन त्याने तुम्हाला आणि मला जीवन दिलेलं आहे. आणि जिथे दोघे किंवा तिघे त्याच्या नावाने एकत्र येतात त्यांच्यामध्ये परमेश्वराचा आत्मा उपस्थित आहे. त्यांच्यामध्ये देवाचा आत्मा उपस्थित असतो, कारण देव आत्मा आहे. आणि ज्यावेळेस त्याचे उपासक एकत्र येतात आणि आत्म्याने आणि खरेपणाने त्याची उपासना करतात, त्यांच्यामध्ये तो राहत असतो. आणि म्हणून आज अनेक देवाच्या सेवकांच्या द्वारे मोठमोठाले चमत्कार का होतात, मोठमोठाले आंधळे का पाहतात, लंगडे का चालतात, मुके का बोलतात? कारण आपला देव जिवंत आहे. आणि यिर्मया 33:3 मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. आणि ज्यावेळी देवाचे लोक देवाला हाक मारतात तेव्हा तो उत्तर देतो आणि गहन आणि गुप्त गोष्टी प्रगट करतो. आणि म्हणून मार्था म्हणाली की गुरुजी, मला माहिती आहे की पुनरुत्थानाच्या समयी माझा भाऊ जिवंत होईल, पुनरुत्थानाच्या वेळेस माझा भाऊ उठेल. परंतु येशूने म्हटले की पुनरुत्थान आणि जीवन तर मीच आहे. तुझ्या समोर, तुझ्या जवळ, तुझ्या पायाजवळ उभा आहे की पुनरुत्थान व जीवन मीच आहे. आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीच मरत नाही, आणि मेला असला तरी जगेल, कारण त्याचं मरण प्रभूने स्वतःवरती घेतलेला आहे. आणि तो जिवंत देव आहे, आणि तो तुमचा आणि माझा न्याय करणारा, तुम्हाला आणि मला स्वर्गाच्या राज्यात घेऊन जाणारा, आणि सदा सर्वदा अनंत काळाचं राज्यात आपल्याला ठेवणारा आपला परमेश्वर हा पुनरुत्थान झालेला आहे. तो वधस्तंभावर मारला गेला, तो गाडला गेला. आणि तेव्हा पिलाताचे लोक म्हणाले की गुरुजी, तो ठकवणारा म्हटला की मी तिसऱ्या दिवशी उठेल, मी तिसऱ्या दिवशी उठेल. तर आम्हाला तुम्ही पहारा द्या, आम्हाला पहारा करण्याची तुम्ही आज्ञा करा, म्हणजे आम्ही कबरेवरती पहारा करू. 3 दिवस 3 रात्र डोळ्यामध्ये पाणी, डोळ्यामध्ये तेल टाकून त्या कब्रस्थानाकडे पाहत होते. आणि प्रभूने तिसऱ्या दिवशी मी उठेल हा जो शब्द वापरलेला होता, त्या शब्दाप्रमाणे तिसऱ्या दिवशी मोठा भूमिकंप झाला आणि मेलेला येशू जिवंत झाला. आणि आजही तो जिवंत आहे. आणि अधोलोक आणि मरणाच्या चाब्या आता त्याच्या जवळ आहे. तो अधोलोक आणि मरणाच्या प्रत्येक व्यक्तीचा न्याय करणारा आणि त्यांना न्याय देणारा देव आपल्या बरोबर आहे.
प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. एक वचन आपण वाचन करूया परत दुसरा करिंथ अध्याय 13 काढा बरं. दुसरा करिंथ अध्याय 13 आणि वचन 3 आणि 4. दुसरा करिंथ 13 आणि वचन 3 आणि 4. ख्रिस्त माझ्याद्वारे बोलतो आहे. याचे प्रमाण तुम्हाला पाहिजे ते हे की तो तुमच्या संबंधाने शक्तिहीन नाही तर तुमच्यामध्ये शक्तिमान आहे. कारण त्याला अशक्तपणात वधस्तंभावर खेळण्यात आले तरी तो देवाच्या सामर्थ्याने जिवंत झाला आहे. आम्हीही त्याच्यामध्ये शक्तिहीन आहोत तरी देवाच्या सामर्थ्याने आम्ही त्याच्याबरोबर तुमच्या बाबत जिवंत असे राहू. तर या ठिकाणी वचन 4 सांगते की त्याला अशक्तपणात वधस्तंभावर खेळण्यात आले. त्याच्या अशक्तपणामध्ये त्याला वधस्तंभावर खेळण्यात आले. अशक्तपणा का? कारण त्याला 39 फटके मारले, त्याला रात्र दिवस उपाशी ठेवलं, त्याच्या हालाचे बेहाल केले, कितीतरी किलोचा वधस्तंभ त्याच्या हातात दिला, त्याच्या हातापायामध्ये खेळ ठोकले, डोक्यात काट्याचा मुकुट होता, पोटामध्ये भाला होता. अशा अशक्तपणात प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळण्यात आले तरी तो देवाच्या सामर्थ्याने जिवंत झाला आहे. तसे आम्ही त्यांच्यामध्ये शक्तिमान आहोत तरी देवाच्या सामर्थ्याने आम्ही त्याच्याबरोबर तुमच्या सोबत आता जिवंत असे राहू. जरी त्याला अशक्तपणामध्ये वधस्तंभावर मारण्यात आलं, जरी त्याचे हाल केले, त्याच्या शरीरातला एक एक रक्ताचा बूंद पृथ्वीवर सांडवला तरी देवाच्या सामर्थ्याने तो जिवंत झाला. आणि जे लोक आता देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतात, जे लोक देवाच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरतात, त्यांच्यामध्ये पूर्णपणे शक्ती देणारा आणि त्यांना सामर्थ्याने जिवंत करणारा आणि त्यांनाही पुनरुत्थान करणारा परमेश्वर आजही तो जिवंत आहे. कारण ख्रिस्त माझ्याद्वारे बोलला आहे. याचे प्रमाण तुम्हाला हे की तुमच्या संबंधाने शक्ती नाही तर तुमच्यामध्ये शक्तिमान तो झालेला आहे. तो अशक्त होता, तो कमजोर होता, त्याला 12 शिष्यांनी सोडलं, त्यांनी आपल्या नातेवाईकांनी सोडलं, त्यांनी त्याच्या विश्वासणाऱ्या लोकांनी सोडलं, गावातल्या लोकांनी सोडलं. आणि त्याला तहान लागली, त्याला प्यायला पाणी नाही, त्याला भूक लागली, त्याला खायला अन्न नाही. 39 फटक्यांच्या द्वारे त्याचं संपूर्ण पाठ जे आहे ते सोलून काढलेले होते आणि तो भयंकर त्रासात अशक्तपणामध्ये त्याला वधस्तंभावरती दिले. परंतु देवाच्या सामर्थ्याने प्रियांनो तो परत 3ऱ्या दिवशी उठलेला आहे. आणि ती शक्ती, ते सामर्थ्य त्याच्यावर विश्वास ठेवणारे, त्याच्या सामर्थ्यात चालणारे, त्याच्या मार्गाने चालणारे, अशा प्रत्येकामध्ये तो सामर्थ्य देऊन आजही तो तुमच्या आणि माझ्या बरोबर जिवंत आहे. आणि तुम्हाला आणि मला शक्ती देण्यामध्ये, सामर्थ्य देण्यामध्ये तो आजही तुमच्या आणि माझ्यासाठी ताकदवान असा पवित्र परमेश्वर आहे. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती, प्रभूचा जय जयकार असो. कारण जरी त्याला अशक्तपणामध्ये त्या वधस्तंभावरती मारण्यात आलं, जरी त्याला अशक्तपणामध्ये त्या वधस्तंभावर खेळण्यात आलं, परंतु देवाच्या सामर्थ्याने, देवाच्या शक्तीने तो परत जिवंत झाला. आणि आज जे त्याच्यावर विश्वास ठेवतात ते प्रत्येक जण जिवंत होणार आहे. तुमचा विश्वास आहे का की तुम्ही येशू बरोबर पुनरुत्थान होणारे लोक आहात? जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त येईल, बायबल असं शिकवते 1 थेसलोनिके 4:16 आणि 17 की प्रभू मध्ये मरण पावलेले पहिल्याने उठतील. प्रभू मध्ये मरण पावलेल्यांना प्रत्येकाला तो शक्ती आणि सामर्थ्य देईल. आणि प्रभू मध्ये मरण पावलेले पहिल्याने उठतील. नंतर जिवंत उरलेले प्रभूला सामोरे होण्यासाठी
मेघारूढ असे अंतरात घेतले जातील आणि सदा सर्वदा देवाच्या राज्यात आणि देवाच्या जवळ राहतील. जरी अशक्तपणात आज तुम्हाला आणि मला मरण आलं, जरी अशक्तपणात तुम्ही आणि मी जग सोडून गेलो, तरी देवाच्या सामर्थ्याने, देवाच्या कृपेने, देवाच्या दयेने परत एकदा तो जिवंत करण्यामध्ये, परत एकदा तुम्हाला त्याच्या सामर्थ्याने उठवण्यामध्ये तो जिवंत आहे. आणि म्हणून प्रियांनो, परपंचाची चिंता, कुटुंबाची चिंता, घराची चिंता, शरीराची चिंता, मुलाबाळाची चिंता, आरोग्याच्या चिंतेमध्ये स्वतःला तुम्ही कमजोर करू नका, तर तुमचं अशक्त शरीर तुम्ही जिवंत देवाच्या हातात द्या. कारण जसा तो अशक्तपणात त्या वधस्तंभावर मारला गेला, देवाच्या सामर्थ्याने तो पुन्हा उठला आणि पुन्हा उठल्याच्या नंतर तो आजही तो जिवंत आहे. आजही त्याचा पॉवर, आजही त्याची शक्ती तुमच्यात आणि माझ्यामध्ये आहे. कारण तो जिवंत देव आहे आणि तो अशक्तपणात मेला आणि देवाने त्याला जिवंत केलं आणि तो जिवंत आहे. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती असो. परत एक वचन आपण वाचन करणार आहोत. लूक अध्याय 20 37 ते 40 पर्यंत वाचन करा. लूक अध्याय 20 37 38 39 आणि 40 पर्यंत बघा काय सांगते. पण मोशेने झुडपाच्या वृत्तांतात परमेश्वराला अब्रामाचा देव, इसाहकाचा देव व याकोबाचा देव असे म्हणून मेलेले उठवले जातात ते दर्शवले आहेत. तो मृतांचा देव नव्हे. तो गोल करून ठेवा बरं का तिथे. तो मृतांचा देव नव्हे, तर दिवस जिवंताचा आहे, कारण त्याला सर्व जिवंत आहे. तेव्हा शास्त्रातील कित्येकांनी म्हटले, गुरुजी ठीक बोलला. मग ते त्याला आणखी काही प्रश्न विचारण्यास धजले नाही. कारण मोशेने झुडपातून वृत्तांतात परमेश्वराला काय म्हटला परमेश्वर झुडपातून, मी अब्रामाचा देव, मी इसाहकाचा देव, मी याकोबाचा देव आहे, मी जिवंताचा देव आहे, मी मेलेल्यांचा देव नाही, असं दर्शवण्यासाठी तो वचन 38 मध्ये म्हटला. तो मृतांचा देव नाही, तर जिवंताचा आहे, कारण त्याला सर्वच काय आहे? जिवंत आहे. अब्रामाचा देव, याकोबाचा देव, इसाहकाचा देव, जिवंताचा देव, तो आजही जिवंत आहे आणि तो मृतांचा देव नाही. कारण मृत्यू लोक परमेश्वराची आराधना करू शकत नाही. कारण मृत्यू हे पापी लोकांसाठी आहे आणि पापाचं वेतन हे मरण आहे. आणि जे जे लोक पापात आहेत ते मरणाच्या अधीन आणि मरणाच्या स्वाधीन आहे. आणि म्हणून येशूने म्हटले की मी मृतांचा देव नव्हे, तर मी जिवंताचा देव आहे आणि तो जिवंत आहे. मग देव जर जिवंत आहे, देवाचा पुत्र येशू जिवंत आहे, पवित्र आत्मा जिवंत आहे, देवाचं वचन जिवंत आहे, मग आज आम्ही का मागे आहोत? आज आमच्यामध्ये का अशक्तपणा आहेत? आज आम्ही का बरं मृत्यूंच्या पाठीमागे लागलो? रोम 6:23, जो पाप करतो तो पापाचं वेतन त्याला काय मिळते? मरण मिळते. कारण पाप करणाऱ्या व्यक्तीला मजुरी मरण मिळते. परंतु ज्याने ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे, ज्याने जिवंत देवाला आपलं जीवन समर्पण केलेलं आहे, अशा प्रत्येक व्यक्तींचा जिवंत देव आहे. आणि तो स्वतः प्रगटीकरणाच्या पुस्तकात काय म्हटला? मी मेलो होतो, परंतु आता काय आहे? जिवंत आहे आणि युगानयुग मी जिवंत आहे. त्याचा चेहरा पाहून, पोटावर छातीचा पट्टा पाहून, तोंडातली तलवार पाहून,
पायातले ते अग्नीसारखे झळझळणारे पाय पाहून आणि ते 7 समया पाहून आणि ते डोळे अग्नीसारखे लाल भडक पाहून आणि त्याची वाणी जलप्रलयाच्या वाणीसारखी होती ते पाहून त्या ठिकाणी मेल्यासारखा योहान खाली पडला. मेल्यासारखा पडला, खूप घाबरला, भयभीत झाला, मेल्यासारखा तो खाली पडला. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रभू येशू त्याच्या जवळ येतो आणि त्याला हात धरून उचलतो आणि म्हणतो की मी मेलो होतो खरा, परंतु आता मी काय आहे? जिवंत आहे. मी मेलो होतो खरा, परंतु आता मी जिवंत आहे. आणि मृतांच्या आणि अधोलोकांच्या सगळ्या चाब्या माझ्याकडे आहेत. आणि जे लोक अधोलोकात यातना भोगत आहेत, जे लोक मृत्यूच्या बंधनात आहेत, त्यांच्याकडे जाऊन प्रभू येशूने सुवार्ता सांगितली. मृतांना सुद्धा जे नोहाच्या काळापासून प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणापर्यंत जितके लोक मेलेले होते ख्रिस्ताविना, तिथे जाऊन त्यांनी सुवार्ता सांगितलेली आहे प्रियांनो. कारण एक दिवस येशूसाठी 1000 वर्षासारखा आहे आणि 1000 दिवस 1000 वर्ष 1 दिवसासारखे आहे. आणि म्हणून शुक्रवारी वधस्तंभावर मारला गेला, शनिवारी अधोलोकात गेला. आणि जे लोक तुरुंगात होते आत्मे, जे नोहाच्या काळामध्ये जे मृत्यू पावलेले होते ख्रिस्ताविना, त्यांना जाऊन त्यांनी सुवार्ता सांगितले. जे लोक अधोलोकात होते, यातनेच्या ठिकाणी होते, त्यांना सुवार्ता सांगितले आणि त्यांना सांगितलं की मी येणार, तैपर्यंत तुम्ही अधोलोकात देवाची स्तुती करा, तुरुंगात तुम्ही देवाचा जय जयकार करा, कारण आता मरणाच्या आणि अधोलोकाच्या चाब्या माझ्याकडे आहे. कारण सैतानाने आदाम आणि हवेपासून जे हिसकून घेतलेल्या चाब्या होत्या, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं मुंडकं वधस्तंभावर ठेचलं आणि त्याला लाथेनं तुडवलं आणि तो अधिकाराच्या चाब्या प्रभू येशू ख्रिस्ताने आता स्वतः जवळ घेतल्या. आणि एक दिवस 1000 वर्षासारखा आहे आणि 1000 वर्ष एका दिवसासारखे आहे. अधोलोकात जाऊन त्यांनी सुवार्ता प्रसार केले. मृत्यूच्या लोकबंधनात जाऊन त्यांनी सुवार्ता प्रसार केले आणि त्यांना सांगितलं की आता मी मरणावर विजय झालेला मी ख्रिस्त आहे. आता तुम्ही माझी उपासना करा, आता तुम्ही माझी आराधना करा. आता जे लोक अधोलोकात आहेत प्रियांनो, ते सुद्धा देवाची स्तुती करत आहे. येशू येण्या अगोदरची बरं का, येशूच्या नंतरचे नाही. येशू मरणाच्या अगोदरचे जे अधोलोकात आहेत ते सुद्धा पश्चाताप करत आहेत. येशू येण्या अगोदर जे मेलेले आहेत ते सुद्धा आता देवाचा धन्यवाद, देवाची स्तुती, देवाचा जय जयकार करत आहे. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येईल तेव्हा अधोलोकातले लोक ज्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवून आपलं जीवन समर्पण केलं, त्यांना सुद्धा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश मिळेल. आणि जे पापात मेले आणि ज्यांनी मृत्यूच्या नंतर पश्चाताप केला, आपलं जीवन परमेश्वराच्या हातात समर्पण केलं, त्यांना सुद्धा स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश मिळेल. कारण असंच हे प्रगटीकरण आहे. हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. काय लोकांना काय वाटतंय की एखादी व्यक्ती मेला म्हणजे तो डायरेक्ट नरकात गेला, मेला म्हणजे डायरेक्ट नरकात गेला. प्रियांनो, नाही. येशू या जगात येण्या अगोदर जितके लोक पापात मेलेले आहेत त्यांना जाऊन सुवार्ता सांगितली. येशूने त्यांना जाऊन सुवार्ता सांगितले. आणि जो अधिकार सैतानाचा होता तो अधिकार सैतानाचा ओढून त्याला लाथेखाली तुडवलं. त्यानंतर जे आत्मे अधोलोकात यातना भोगत होते तिथं गेला, तिथं त्यांनी सुवार्ता प्रसार केले. तिथल्या अधोलोकातल्या या आत्म्यांना त्यांनी सुवार्ता प्रसार केले आणि त्यांनाही सांगितलं की मी जिवंत आहे, मी आता पृथ्वीवर आहे, मी पृथ्वीवरच्या लोकांना सुवार्ता प्रसार करत आहे.
मग पृथ्वीवरचे लोक जसे पश्चाताप करून आपले पाप देवापुढे कबूल करतात, तसेच अधोलोकातले लोक, तसेच मृत्यू पावलेले लोक सुद्धा येशू येण्या अगोदर, कारण येशू त्या लोकांसाठी सुद्धा मेला, त्यांच्यासाठी सुद्धा त्याने रक्त सांडवलं, आणि ती आत्मे जर परमेश्वराची स्तुती करत असेल, लिहून घ्या हा मुद्दा फार कठीण आहे बरं का, तो समजणार नाही. काही लोकांना वाटत असेल की आम्हाला समजते पण ते समजत नाही. तर येशू या जगात येण्या अगोदर जितके लोक मृत्यू पावले आणि अधोलोकात गेले त्यांनाही सुवार्ता प्रसार केलात, आणि जे लोक पापात मृत्यू पावले त्यांनाही सुवार्ता प्रसार केला, आणि जे तुरुंगामध्ये आत्मे होते सैतानाच्या हातामध्ये, तर त्या सैतानावर प्रभूने विजय मिळवला, सैतानाला लाथेखाली ठेचलं आणि त्याचं डोकं फोडलं. पुढच्या अध्यायामध्ये त्याचं फुटलेलं डोकं मी तुम्हाला शिकवणार आहे, जर तुम्ही टिकून राहाल तर. आणि तो तिसऱ्या दिवशी जिवंत झाला, आणि आता अधोलोकातले लोक पण देवाचा धावा करत आहेत. मृत्यू लोकांची आत्मे सुद्धा, ज्यांनी प्रभूवर विश्वास ठेवला ते सुद्धा देवाची आराधना करतील. आणि आज तुम्हाला आणि मला सुद्धा त्या परमेश्वराची आराधना करण्याची गरज आहे, कारण त्याची आराधना करणाऱ्यांना देव काही कमी पडू देत नाही. तरुण सिंहास वान पडेल, त्याची उपासमार होईल, परंतु परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची कधी वान पडत नाही. तर प्रत्येक गरज प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देव पूर्ण करणार आहे. तर तो मृत्यूतून जिवंत झालेला आहे, आणि जिवंत झालेल्या देवाने पात्मा नावाच्या बेटावर असणाऱ्या योहानाला दर्शन दिलं, आणि आता तो 7 मंडळांना लिही आणि 7 मंडळांना पाठव, हे काल आपण पाहिलं. आता 7 मंडळ्या सोमवारपासून आपण बघणार. उद्याचा एक विषय संपला म्हणजे सोमवारपासून आपण बघणार की 7 मंडळामध्ये जाऊन त्याने 7 जे मंडळ्या ज्या पापात आहेत किंवा दोषारोपणामध्ये आहेत त्यांना कशा प्रकारे त्यांनी त्यांचे पाप सोडावं आणि पवित्र देवाकडे वळावं हे दुसरा आणि तिसऱ्या अध्यायामध्ये सांगणार. आणि त्यानंतर 4थ्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्यांना आपल्या बरोबर नेणार. देवबाप या वचनातून आम्हा प्रत्येकांना आशीर्वादित करो. चला आपले नेत्र बंद करूया, देवाच्या हातात आपलं जीवन समर्पण करूया, आणि प्रभू जसा जिवंत आहे तसेच आपणही जिवंत असावं म्हणून परमेश्वराकडे आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, हे आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या, आमच्या जिवंत आमच्या पवित्र स्वामी, आम्ही मनापासून प्रभू तुला धन्यवाद देतो. मनापासून प्रभू आम्ही तुझी स्तुती आणि प्रशंसा करतो, कारण तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. तू मारला गेलास, तू गाडला गेलास आणि तू तिसऱ्या दिवशी जिवंत झालास, आणि आजही देवा तू जिवंत आहे. तुझ्या या महान करुणेबद्दल, तुझ्या या महान प्रेमाबद्दल परमेश्वरा मी तुला धन्यवाद देतो. मी तुझी स्तुती, तुझी प्रशंसा आणि तुझा जय जयकार करतो. आज देवा जे तुझ्यावर विश्वास ठेवतात, विश्वासाने आपलं जीवन तुझ्या हातात समर्पण करतात, अशा प्रत्येक व्यक्तीवर परमेश्वरा तुझा विपुल आणि मोठा आशीर्वाद तू दे. हे वचन प्रभू मोबाईल, गुगल मीटच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे व्हॉट्सअपच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून देवा हजारो लोकांसाठी आशीर्वादाचं कर, हजारो लोकांपर्यंत पोहोचेल अशी कृपा, अशी दया तू कर. प्रत्येकावर परमेश्वरा तुझा विपुल आणि मोठा आशीर्वाद तू दे, आणि कुणाचा नाश व्हावा देवा ही तुझी इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करून प्रभू आपलं जीवन तुला समर्पण करावं. अशा प्रकारे देवा प्रत्येकावर तुझ्या कृपेचा, दयेचा आशीर्वाद तू दे, आणि त्यांचं जीवन, त्यांचं भविष्य, त्यांचे मुलंबाळ सर्व काही देवाप्पा तू आशीर्वादित कर आणि तुझाच गौरव कर.
प्रार्थना ऐकलीस, तुला धन्यवाद देतो. उद्धार करता प्रवेशो याच्या गौरवशाली नावात प्रार्थना केली बाप्पा, ऐकाने स्वीकार कर. आमेन, आमेन, आमेन.